अगदी परफेक्ट अशा आपल्या इथं ओल्या नारळाच्या वड्या झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा रसरशीत आणि तोंडास टाकताच विरघळणाऱ्या अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी आहे. तर या नारळी पौर्णिमेला तर नक्कीच ह्या रक्षाबंधनला तुम्ही ह्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवा. त्यासाठी इथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे. तर हा नारळ मी फोडून घेणार आहे. तर इथे मी फोडून घेतलेला आहे. तर याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे. छान असे तुकडे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. छान असं मिक्सरला बारीक झालेलं आहे. तर इथे मी एक वाटी घेते. त्या वाटीच्या मेजरमेंटने माझं हे 3 वाट्या खोबरकीस आहे. तर त्यासाठी मी 3 वाट्याला 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर ही साखर आपली जाड आहे आणि इथं मी असं तूप घेतलेलं आहे. अर्धी वाटी दूध, काजू बदामचे तुकडे घेतलेले आहेत. तुम्ही पिस्ता वगैरे कुठलाही सुकामेवा घेऊ शकता आणि इथे मी विलायची पूड घेतलेली आहे. तर इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे. तूप छान असं गरम होऊ द्यायचं आणि गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खोबरकीस टाकून घ्यायचा आहे. खोबरकीस हे मिक्सरला काढण्याचं कारण असं आहे की जर आपण पिशवीने खिसले तर काही काही तुकडे हे मोठे पडू शकतात, बारीक पण होऊ शकतात. तर मिक्सरला छान असं एकसारखं होते म्हणून आपण हे वडी करण्यासाठी खोबरं हे आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे म्हणजे ते एकजीव असा खोबरकीस तयार होते, ओला खोबरकीस. तर बघा म्हणजे हे वडीसाठी अगदी परफेक्ट होते. आपली वडी तोंडास टाकताच विरघळते आणि मऊ लुसलुशीत अशी मस्त होते. तर नेहमी कधीही खोबरकिसाची वडी करता वेळेस ही मिक्सरलाच फिरवून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धी वाटी दूध घालणार आहे. तर हे दूध घालण्याचं कारण असं आहे की जे आपण वडी बनवतो त्यावेळेस बाइंडिंग छान येते, म्हणजे असा एकजीवपणा येतो आणि साखरसुद्धा ही बारीक करून घेतलेली आहे. तर ही साखरसुद्धा बारीक करण्याचं कारण की असं छान असा एकजीव होते. अगदी परफेक्ट अशी आपली वडी बनते. जर चुकत नाही, कधीच बिघडत नाही अशा पद्धतीने जर बनवली तर. तर बघा छान अशी साखर या खोबरकिसामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे आणि ओल्या नारळाची बर्फी बनवता वेळेस अगदी आपलं लक्ष या वडीकडेच असलं पाहिजे आणि दुसरं कुठल्याही कामात जायचं नाही. जर आपण दुसरीकडे गेलो तर आपली ही जी वडी आहे तर खाली चिटकू शकते, म्हणून हे चिटकू नये यासाठी दक्षता घ्यायची. आपल्याला जवळच राहायचं आहे आणि आपला जो फोन आहे तो सुद्धा थोडा वेळ आपण सायलेंटवर ठेवायचा आहे, म्हणजे आपण जर फोनवर गेलो तर आपली इथे वडी बिघडू शकते. म्हणून अगदी परफेक्ट आपलं लक्ष असलं पाहिजे वडी करता वेळेस. तर ही वडी झाली कशी बघण्यासाठी इथे मी थोडंसं त्यामध्ये कढईमधलं गरम असतं त्याच्यातलं काढून घेतलं, थंड होऊ दिलं आणि थंड झाल्याच्यानंतर याचा लाडू वळून बघायचा आहे. जर आपला असा हा लाडू बनला तर समजायचं की आपली बर्फीचं प्रमाण जे आहे ते झालेलं आहे, छान झालेलं आहे. तर गरम असतावेळेसच हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर गरम असतावेळेसच ताटात तुमच्याकडे चौकोनी ताट असेल तर ते ताट घेऊ शकता किंवा असं गोल आकाराचं ताट घेतलं तरी चालते. गरम असतावेळेसच याला असं छान असं दाबून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर बघा असं मस्त असं चमच्याच्या साहाय्यानं चमच्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे ते छान असं एकजीव होतं. तर बघा ही खोबऱ्याची वडी अगदी मस्त लागते, अगदी सोपी आहे, परफेक्ट प्रमाण आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याला असा शेप द्यायचा. म्हणजे आपल्याकडे चौकोनी ताट नाही तरी पण आपण या ताटातसुद्धा बनवू शकतो. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे
सुकामेव्याचे तुकडे घालून घ्यायचे आहे, सुकामेवा घालून घ्यायचा आहे, बारीक असे काप केले मी सुकामेव्याचे आणि ते सुद्धा याच्या वरतून घालायचे आहे। डेकोरेटिव्हसाठी मस्त दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही मस्त लागतात। जेव्हा हे दाताखाली येतात एक एक तुकडे तर मस्त लागतात। तर ही वडी बघा खूप मस्त झालेली आहे। तर आता आपण याला थंड होऊ देऊया। 10-15 मिनटं थंड झाले की आपण याचे काप करून घेऊ। 15 मिनिटाच्या नंतर थंडी झालेली आहे ही नारळाची वडी। तर आता मी इथे सुरीला सुद्धा तूप लावून घेतलेलं आहे आणि याच्यात आपण काप करून घेणार आहोत। तर बघा मस्त असे याची आपली तर बर्फी बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। खूपच मस्त ओल्या नारळाची। तर नक्की या रक्षाबंधनलाही माझ्या पद्धतीने ओल्या नारळाची बर्फी बनवून बघा। अगदी सोपी आहे, परफेक्ट प्रमाण आहे, कोणालाही जमेल अशा पद्धतीने मी सांगितलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने इथे आपल्या इथे कापून झालेली आहे। काय मस्त दिसत आहे, भारी दिसत आहे ना। तोंडात टाकताच विरघळणारी आहे, तोंडाला पाणी सुटेल अशी झालेली आहे। तर बघा मी तुम्हाला अगदी व्हिडिओच्या जवळून दाखवते, खूप भारी झालेली आहे, मस्त दिसत आहे, रसरशीत दिसत आहे। मी तुम्हाला खाऊनही दाखवली असती पण आज श्रावणी सोमवार आहे, सोमवाराला खोबरं चालत नाही तर मी उद्या खाणार आहे। मस्त दिसत आहे। तर नक्कीच या रक्षाबंधनला ही नारळाची वडी बनवा बघा। झटपट अशी झालेली आहे, तुम्ही बघू शकता 10 मिनिटात झालेली आहे। तुम्ही माझ्या ओल्या खोबऱ्याच्या नारळाच्या वडीचा रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।